सर, इंदापूर तालुक्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 18 आणि 19ला येतोय. 18 तारखेला इंदापूरला पालखी येते आणि 19ला बावड्यामध्ये ते विसावासाठी असणार आहे आणि संध्याकाळी सराटीला ती मुक्कामी असणार आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय बंदोबस्त केला आणि कायदा व्यवस्थेच्या दृष्टीनं तुम्ही काय उपाययोजना केल्यात? बरोबर आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 17 तारखेला आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पालखीचं आगमन होत आहे. दिनांक 17ला निमगाव येथे आगमन होणार आहे, तिथं एक मुक्काम आहे. नंतर दिनांक 18चा इंदापूरला मुक्काम आहे आणि दिनांक 19चा सराटी येथे मुक्काम आहे, जी बावडा मार्गे जाते. या पालखीच्या अनुषंगानं जो काही प्रशासनाचं पोलीस प्रशासन म्हणून जो आवश्यक बंदोबस्त आहे, नाही म्हटलं तरी जवळजवळ 1000-2000 पोलीस आणि तितकेच होमगार्ड आवश्यक सोहळ्यासाठी शांततेमध्ये कसा पार पडेल यासाठी आवश्यक तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. खास पथके आहेत, चोरी करणारे किंवा याच्या घटना कुठल्या अप्रिय घटना घडून त्यासाठी वेगळे पथकं नेमलेले आहेत. ट्रॅफिक डायव्हर्जनचे विषय आहेत. आपण AI तंत्रज्ञानाच्या मार्फतीनं पालखीमध्ये किती गर्दी होती आणि त्याचं नियोजन कसं करावं लागेल हे ते त्या ठिकाणी सर्वून करतोय. ड्रोन्स कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरे बसवले आहेत. दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा, दर्शनाचं नियोजन आहे. सगळं अशा पद्धतीनं आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पादुका स्नान होत असतं नीरा नदीमध्ये सराटी येते. गेल्या वर्षी तिथं जलनाचा एक वारकरी कार्यकर्ता दगावला होता पाण्यामध्ये बुडून. तर त्यासाठी तुम्ही यावर्षी काय दखल घेणार आहे का? बरोबर आहे. ह्याच्याबद्दल प्रशासनानं कलेक्टर लेवलला याच्याबद्दल विषय झालेला होता. त्याप्रमाणे त्यांनी घाटाचं नियोजन तिथं केलेलं आहे आणि संरक्षित कठडे आणि बॉर्डरची म्हणजे कुठपर्यंत पाण्याची खोली आहे, ती खोली दर्शक दोरी रोप तिथपर्यंतच वारकऱ्यांना जावं अशा पद्धतीने ते नियोजन झाले. यावर्षी अशी कुठलीही घटना घडणार नाही याची दक्षता. इंदापूर ते सराटी जो बंदोबस्त केलेला आहे तो कशा प्रकारे आहे? इंदापूर ते सराटीचा बंदोबस्त जो आहे तो आपला पुणे जिल्ह्यातला शेवटचा बंदोबस्त आहे. सराटीचा मुक्काम झाल्यानंतर पालखी अकलूजला 20 तारखेला सकाळी निरास्नान झाल्यानंतर पुढे जाते. त्यासाठी जिथं ज्या ज्या ठिकाणी विसावे आहेत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी CCTV कॅमेरे, ट्रॅफिक डायव्हर्जन आहे, हे सगळे विषय झालेले आहेत. सगळे आपण त्याच्याबद्दल बॅरिकेटिंग काय किंवा जे जे आवश्यक करावं लागेल ते सर्व केलेलं आहे. दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला इंदापूर अंकित पोलीस स्टेशन बावडा येथे वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था असते. तर यावर्षी सुद्धा तसं काय आपण योजना आखली का? हो, बरोबर आहे. जसं मी सांगितलं यापूर्वीच की 17, 18 आणि 19 असं 3 दिवस पालखी आमच्याकडे मुक्कामाला आहे. पोलीस प्रशासनाला त्याबद्दल राहण्याची सोय आणि जेवणाची सोय ही चांगल्या रीतीनं कशी होईल, जे आहे आमचे पोलीस बांधव तिथं बंदोबस्ताला येणार आहेत, काही बाहेर जिल्ह्यातून येणार आहेत, बाहेरचे आहेत बऱ्यापैकी, त्यांची गैरसोय कशी होणार नाही आम्ही दक्षता घेणार आहे. त्याच्यामध्ये इंदापूरमध्ये आणि बावड्यामध्ये खास करून आम्ही आमच्या पोलिसांसाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि चांगल्या प्रतीचं उत्तम प्रतीचं जेवण आम्ही त्यामध्ये देणार आहोत. बावडा हे संवेदनशील गाव आहे आणि त्या संवेदनशील गाव असल्यामुळे सराटा आणि बावडा ही दोन्ही संवेदनशील गाव आहेत आणि इथं काही समाजकंटक लोक काय सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात. तर त्या अनुषंगानं तुम्ही काय एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त काय अंमलबजावणी केली? याच्याबद्दल बावडा सराटी या गावाबद्दल जे विचार केला तुम्ही म्हणताय की हे आहेत, पण हे कायद्याला मानणारी गावं तशीच आहेत. जरी हे गावं तुम्ही म्हणता तुमच्या भाषेतलं तसं असेल, पण कायद्याला मानणारी गाव आहेत. हे कायदा कधी हातात घेत नाहीत. आपण प्रशासनाला समजावून सांगितलं किंवा एक गोष्ट सांगितली तत्काळ ते ऐकतात, त्याला रिप्लाय देतात. तरी सुद्धा काही एलिमेंट्स जर असतील गैरकृत्य करणारे तर गोपनीय यंत्रणा आमची सतर्क आम्ही करून त्या दृष्टीने काही आवश्यक कारवाई करू. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये समजा एखादी काही घटना घडली आपत्कालीन, त्यासाठी काही पोलीस यंत्रणेमार्फत काय स्क्वॉड वगैरे? आपत्कालीन पथकं त्यासाठी आहेत. म्हणजे ते आमच्याकडे जवळजवळ 36 पथकं आहेत. त्याचा इन्चार्ज मी स्वतः आहे. आपत्कालीन काही व्यवस्था झाली त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं म्हणजे वारकऱ्यांसाठी? सर्व आहे. त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर महिला सुरक्षा आहे, चेन स्नॅचिंग, चोरीबाबतचं आहे, गुन्हे डिटेक्शन बाबतचं आहे. जे पालखी सोहळ्यासाठी आवश्यक पथके आहेत ते सर्व पथकं तयार आहेत.